शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. प्रभाग 12 मधून भाजपच्या वतीनं राजेंद्र आहेर, नुपूर सावजी, वर्षा येवले आणि शिवाजी गांगुर्डे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. गेल्या 15 दिवसांपासून होम टू होम प्रचार करत या उमेदवारांनी विरोधकांसमोर तगडे आव्हान उभे केले आहे. मी गांगुर्डे शिवाजी त्र्यंबक 12 डोममधून उमेदवारी करत आहे. मागील 25 वर्षे मी ह्या प्रभागाचं नेतृत्व केलेलं आहे आणि जनतेच्या प्रेमामुळे परत मी या 6व्यांदा निवडणूक लढवत आहे. निवडणूक लढवत असताना ही यावेळची निवडणूक थोडी वेगळी आहे. दरवेळची थोडी वेगळी होती. यावेळेस निवडणुकीमध्ये खूप वेगवेगळे प्रकाराने हँडल होते. ती काही लोक गुंडगिरी करत आहेत, समोरचे लोक दमपाटी करत आहेत मतदारांना. अशा लोकांपासून सावध राहण्यासाठी मी सगळ्यांना आवाहन करतो आहे की हे गुंडाची टोळी वाढायला नको. गुंडगिरी थांबवायची असेल तर पुन्हा एकदा मला संधी द्यावी आणि प्रभागासाठी आम्ही सर्व रोड टप्प्याटप्प्याने कॉन्क्रीट करणारे ह्या वार्डामधले मायको सर्कल का फ्लायओव्हर, ABB सर्कलचा फ्लायओव्हर हे काम पूर्णत्वास नेण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करू आणि करूच 100%. विविध क्षेत्रांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. कला क्षेत्रामध्ये गेली बरेच वर्ष काम केलेलं आहे. राजकीय क्षेत्रामध्ये आत्ताच येत असले तरी पण राजकीय क्षेत्र नवीन नाही आहे माझ्यासाठी, कारण लहानपणापासून राजकीय वातावरण घरामध्ये आहे. लहानपणापासून माझे वडील लक्ष्मणजी सावजी यांना काम करताना बघितलेलं आहे भारतीय जनता पार्टीतूनच. भारतीय जनता पार्टीची विचारधारा काय आहे, ती कुठल्या पद्धतीने काम करते, या सगळ्या गोष्टी लहानपणापासून बघितलेल्या आहेत. त्यामुळे काम जरी आत्ता करायची सुरुवात असली तरीसुद्धा या सगळ्या वातावरणाची, कामाच्या पद्धतीची माहिती आहे. प्रभाग क्रमांक 12 हे नाशिकचं मध्यवर्ती स्थान आहे. त्यामुळे इट इज द हार्ट ऑफ द सिटी. कलाक्षेत्राच्या दृष्टीने बघायचं झालं तर कानेटकर, शिरवाडकर हेही याच प्रभागातले. नाशिक हे मुळातच सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जातं. आज मुंबई पुण्यामध्ये भरपूर नाशिकचे कलावंत बाहेर जाऊन काम करत आहेत. आज कित्येक सिरियल्सचं आणि चित्रपटांचं शूट नाशिकमध्ये होत आहे आणि गेल्या 5 वर्षांमध्ये झपाट्याने ह्या ज्या सगळ्या गोष्टी बदलत आहेत. मुंबईनंतर शूटिंगसाठी जे नाशिकचं नाव घेतलं जातं प्रत्येक वेळी, त्या दृष्टीने काम करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील आणि सगळ्या कलावंतांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा ज्या काही त्यांच्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी म्हणून कलावंतांची प्रतिनिधी म्हणून मी महानगरपालिकेत जाऊ इच्छिते. नमस्कार, मी वर्षा विनोद येवले. आम्ही जवळपास 5-6 वर्षापासून प्रभाग 12मध्ये आम्ही काम करत आलेलो आहोत. माझ्यासोबत आपले बाकीचे पण उमेदवार आहेत. आपले गांगुर्डे साहेब पण आहेत, आहेर साहेब पण आहे, नुपूर पण आहे. आमच्या या कामाचा आढावा घेऊनच आम्हाला ही संधी भेटलेली आहे. आणि तरी आमचे चेहरे नवीन असले पण आम्ही प्रभागामध्ये काही कामं केलेले आहेत. आम्हाला त्याचा अनुभव आहे आणि गांगुर्डे साहेबांचा पण अनुभव आहे. त्यांचे विचार जुनी करून आम्ही सगळे चौघं मिळून आम्ही काम करणार आहोत. आणि प्रत्येक नागरिकाच्या प्रत्येक दारोदारी आम्ही पोहोचलेलो आहे. लोकांच्या समस्या आम्ही ऐकून घेतो आहे. त्यांच्या समस्या आम्ही त्याच्यातनं काहीतरी सॉल्व करण्याचा प्रयत्न करू आणि चौघं मिळून आम्ही याच्यामध्ये परिपूर्ण आम्ही त्या परीक्षेतनं उतरणार आहोत. 37 वर्ष नाशिक पालिकेमध्ये मी अभियंता म्हणून काम केलेलं आहे. प्रशासनाचा बराच मोठा अनुभव माझ्या पाठीशी आहे आणि त्याच्या माध्यमातून कसं काम करून घेता येईल किंवा प्रशासनाच्या अडचणी पण काय असतात तेही मला माहिती आहे. नगरसेवक म्हणून काम करताना मला त्याचा निश्चितच उपयोग होईल आणि नगरसेवक आणि प्रशासन याच्यामध्ये जे काही सुसंवाद साधण्याचं काम आहे किंवा एक ब्रिज बांधण्याचं काम आहे ते करून प्रभागाचाच नाही तर नाशिक शहराचा विकास कसा करता येईल या दृष्टीने मी निश्चितपणे प्रयत्न करेन. आता बघितलं आपण तर नाशिकमध्ये स्वतःचं असं खूप पोटेन्शियल आहे. जसं आता पुणे आणि नाशिक एका काळेला एकाच लेवलला होते. पुणे फार कुठे विकसित झालं, त्या मानाने नाशिकचा एवढा विकास झाला नाही आणि पुण्यानंतर आता नाशिकचा नंबर आहे की विकसित होण्यासाठी. नैसर्गिक साधन संपत्ती, पाणी वगैरे जे स्रोत आहे ते सगळे इथे नाशिकला उपलब्ध आहे. त्या दृष्टीने आपल्याला पुढच्या भविष्याच्या दृष्टीने प्लॅनिंग करून, कारण विकसित तर होणारच आहे, ही नॅचरल स्टेज आहे आता तर प्रॉपर सस्टेनेबल डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतो की टिकली पाहिजे, शाश्वत विकास झाला पाहिजे. त्या दृष्टीने आपण प्लॅनिंग करू. म्हणजे चांगले रस्ते, ट्रॅफिकची सुविधा, वाहतूक कोंडीमुक्त रस्ते ही आमची प्रायोरिटी असणार आहे. आणि त्यासाठी केंद्र शासनाच्या ज्या काही योजना आहे ज्या त्यांनी आता नागपूरसारख्या शहरात राबवल्यात, फ्लायओव्हर्स केले, तर त्या पद्धतीने कसा निधी आणता येईल तर माझा अनुभव त्याच्यासाठी मी निश्चित वापरेल आणि त्या प्रकारचे पुढच्या लेवलचे कामं आपण करू, वरच्या लेवलचे कामं आपण करू. नाशिक शहरातील प्रमुख लढतींपैकी एक प्रभाग क्रमांक 12
शहरातील उच्चभ्रू नागरी वसाहतीचा भाग असलेल्या या प्रभागात भाजपाच्या उमेदवारांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांसमोर आव्हान उभं केलेलं आहे आणि या प्रभागाच्या विकासाचा अजेंडा घेऊन हे उमेदवार मतदारांसमोर जात आहेत. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.